गाडी चहा घ्यायचं का रे? दमान चला रे बाबा. कसला आहे म्हणाल पुढे रस्ता खचला आहे, वाहने चौकात चालवा बाबा. देवाचं नाव घेऊन जायचं वरी बघी वरून जीवनपणी स्वर्ग जर बघायचा जर झाला ना आम्हाला जाऊ द्या. घाटातून पार काढवाय 100% येणार नाही तर एक आपण माल आहे ती देवाची गाणी ऐकलं मी का वाटत भया आपला चांग आहे तिकडे वाट बघत बसला. फायनली रोपवे तर दिसला. काय मी दिन माझं का रोपवे तर दिसलाय आम्हाला, पण हाय बघूनच फाटलेले आता. राख पळण्यात तर आम्हाला भीती वाटत होती. जाऊ तर जिंदगी जड आहे. इतक्या लांब वर किल्ला बघायचा नाही का? एवढं परेशान त्या 12 तास त्या किल्ल्याची वाट झोपलो नाही. रोपवे बघा का, एक नंबर रोप. चल एकटाच बस एकाच्यात. अरे काय नाही हो. बघा चिमणी किती दिसायला ती बघा ती बघा का वरी कोपऱ्यावर. गाड्या पार्किंग इथेच करलं ना. हा बघा का रोपवे खाली असं ना. चलत जाऊया की आपण इथं पार्किंग करून. हे चलत जाणं होणार बरं आपल्याला. अरे रोपवेला रे. हा हो का बघा. हाय स्वर्ग. पार्किंग कुठे लावायची. तर फायनली रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आम्ही. आता इथं गाडी पार्क करून बघता वरी कसं आहे काय नाही. कंटिन्यू करा. गोविंद सरचा चेहरा रोपवे बघूनच पडलाय, कारण की गोविंद सरला आपले जे जत्रेतले यात्रेतले राख पाळणे असतात ना, त्यात बसायचीच भीती वाटते. इथं तर रोपवे आहे. आता बघू काय होते काय नाही. आता इथं एक आजी आहे पार्किंग साठी होते. आता इथं पार्क करतो गाडी. बघा हे रायगड. आता इथं गाडी पार्क केलोय. फायनली प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. हे आहे प्रवेशद्वार. इथून रोपवेने जायचं आपल्याला गडावर. धुकं आले थोडं. इथं तिकीट वगैरे आहे, तिकीट काढण्याचं घर. आता रोपवे लाईनीत लागलोय. संदेश रोपवे इथून जायचंय आपल्याला. तर मित्रांनो आहे रोपवे. आपल्याला रोपवेनं जायचं होतं इथं वर रायगडावर. इथं रोपवे बसायचं आणि वर जायचं. इथं इकडं आमचे मित्र परिवार तयार झालेत. सगळ्यांना दोरे घाबरायची काय गरज नाही. आमच्या मित्राचं डिस्कशन चालू आहे की आम्हाला राख पाण्यात भीती वाटते, तर एवढ्यावर कसं जाऊ आम्ही आता. का ना फुलकू गाडा सगळ्याचं लक्ष तिकडे. रोपवे आले. तिकडे वर बसू चला. तर मित्रांनो फायनली बसलोय आम्ही रोपवे मध्ये. तोंडाचा फेस बघा. काय सर कसं आहे. मी तर वर गेले
निघाला रे रोपवे कोणत्या गोष्टीला निघाला का नाही मोबाईल अरे नाही काय नाही फक्त व्हिडिओ चालू डेंजर कार्यक्रम दिसाले हळूहळू जाते केवढं जागून हे बसलं इकडून बघा काय दिसत खाली बसतो रे मोबाईल फेकतो त्याच्यामुळं होईल सर पाळणी अशी होते तर फायनली गोविंद सरचा चेहरा बघण्यासारखा आहे सध्या तर असा चेहरा नंतर का तर काय कॅप्चर होऊ शकत नाही तर बघा एक नंबर व्ह्यू आहे रे बाबा नाही झाला नाही शांत बसव आनंद घ्या रे हे दुसऱ्याला हे गोवा नंबर एक घे ना कपिल बॅक साईडला गेले बॅक साईडला कॅमेरा नाही ते कसलं माझं तुझ्यावरून एक नंबर व्ह्यू आहे रे एक नंबर छत्रपती शिवाजी महाराज की कसं वाटलं संदेश एक नंबर आहे का नाही येऊला रे बाबा सगळं वाटाले रे आपलं सेमच चाललंय त्याच्यामुळं खाली त्यानं आकाशी पाळण्यात वगैरे बसल्या नसल्यामुळे भीती वाटत रे मस्ती करा फाटायला मग हसाले त्याच्या किती सेफ्टी ह्याच्यामध्ये नाही नाही ते खाली जाताना पण सेम स्पीड आहे पण का ते दुरून बघला तर त्याच्यामुळे फास्ट वाटलं आमची मजा घेताना संदेश तुला नंतर आम्ही बघून घेऊ मी आणि गोविंद मला चिडकस करायला बोलास का अरे बापरे का व्ह्यू आहे बघा गाडी तिकडला दिसणार तेवढं मागे बघ ना तू काय नाही आमदार छत्रपती शिवाजी महाराज की अरे आवाज रे आवाज अरे बापरे एकदम राईट उभं झाले रे बाबा आता फाटलाले आले फाटलाले इथून दमादमानं बी चालले आणि फाटलाले पण गुंसर आहे ना इथून एकदम उभं झाले बे इथून आता स्लो नाही संडास केला मी येताना पहिले या ठिकाणी मुन्ना संडास केला मी येताना हवा वरी ऑक्सिजन लेवल कमी पहिल्या रोप्यामध्ये बसायला पाहिजे आपण रे बाबा फायनली डेस्टिनेशन आलं रे बाबा पोचलो घेताना सगळे वेगवेगळ्या रोपे बसायचे रे अरे बाबा कसं वाजलं बी सगळे स्क्रीन पोचलो रे एवढं इथंच खाली जातात लगेच आपला दरवाजा इकडे होता पहिला एक नंबरला आमचा दरवाजा एक नंबरला असल्यामुळे खूप भीती वाटायची हे जाताना इकडून बसून बसवा पुढे आता कान सुन झाले माझे तिचा बबलू एक नंबरला कोण म्हणलं बसून तिकडे तिकीट घर आहे तिकीट घर काढायला लागतं बापरे दिस इज द
मजा आली पण वर यायला. एक नंबरचं संदेश लय मजा घेऊन जातो. चला बघू आता. पिलू खाली येऊ नको, परत वरतीच जायचंय. This is our gang. Govind sir, Baban. चलो. ट्रॅकिंग करायचं म्हणजे इथं आहेत थोड्या पारात ते चढणं म्हणा आणि ट्रॅकिंग करत यायचं म्हणजे ट्रॅकिंग करायचं म्हणजे इथं आहेत थोड्या पारात ते चढणं म्हणा आणि ट्रॅकिंग करत यायचं म्हणजे. दादा वरती तुम्हाला जेवण वगैरे काय लागेल? नाही बघा वरतीच जरा तर फायनली मित्रांनो आता चालले गडावर. हा ना आम्ही आलो तसलं सगळं धुकं पण गायब झाले. सगळं धुकं तिकं गेले. तर चला बघूया कुठं कुठं जायचं रे बाबा. प्रत्येक खर्च केला व्यवस्थित माहिती कुठे पूर्ण किल्ल्याची गाईडला 600 रुपये आली. गाईडसाठी 600 चार्ज आहे मित्रांनो. कोणाला घ्यायचं असेल तर इथं घेऊ शकता तुम्ही. पूर्ण इतिहास त्याने गड किल्ल्याचा सांगते तर त्याबद्दल पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्याशी संपर्क करा. तर चला आपण जाऊ आता मध्ये.